सुप्रियाताई, मनापासून स्वागत. कार्यक्रम विजनचा आहे, त्यामुळे अर्थात विजनच्या प्रश्नापासून पहिल्यांदा सुरुवात आणि त्यानंतर आपले राजकीय प्रश्न आहेतच. तुमच्या स्वप्नातला, तुमच्या नजरेतला महाराष्ट्र नेमका तुम्ही कसा बघता आगामी काही वर्षातला, स्पेसिफिकली 2047 सालातला? आपण आज तर जगूया, 47 किसने देखा है. आजच्या मुंबईतच येताना 47 मध्ये चांगलं होईलच कोणाचंही सरकार असलं, पण 26 जगताना मुंबईमध्ये ट्रॅफिक, खड्डे, रस्त्याची जी परिस्थिती आहे की फारशी काही चांगली नाही आहे. म्हणजे तुम्ही मोठे जे हायवेज बघितले तर ते छान वाटतात, महत्त्वाचे नेते व्हिडिओज ट्विट करतात, ते डोळ्याला खूप आनंद आणि समाधान देणारे असतात. पण रोज जो व्यक्ती ज्या ट्रॅफिकमधून, म्हणजे आपण ज्या वास्तूमध्ये आज बसले होती एअरपोर्टच्या जवळ आहे, एअरपोर्टला येताना माझ्यासारख्या व्यक्ती आता फक्त सकाळी 6ची फ्लाईट घेते ना तर रात्री 11ची फ्लाईट घेते, कारण का दिवसा हिंमतच करत नाही आम्ही यायची. कारण मेट्रोने आलो तरी 1.25 तास लागतो आणि गाडीने आले तर भगवान भरोसे 1.5 तास 2 तास. आणि तो आम्ही खूप वेगाने नरिमन पॉईंटवरनं निघतो आणि एकदा या टोलला आला की तिकडून 1 तास 1.5 तास देव जाणे किती वेळ लागेल. त्यामुळे आता मागच्याच आठवड्यातलं उदाहरण देते. माझ्या लेकीचं लग्न आहे म्हणून मी सुशील कुमार शिंदे साहेबांना आमंत्रण द्यायला गेले होते. पाली हिलमधला एक गल्ली नाही जी खोदलेली नाही आहे, एक. म्हणजे जो मला एखादी पाली हिलमधली लेन दाखवेल जी खोदलेली नाही आहे ना, त्याला मी बक्षीस द्यायला तयार आहे. आणि पावसाळ्याच्या आधी त्यातलं कुठलंही काम पुरं होणार नाही आहे, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते, ज्या पद्धतीने ते खोदलं आहे. जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर. आणि कालच मी तुमच्याच चॅनलवर बातमी पाहिली जी अतिशय चिंताजनक आहे, की आता त्यांनी असं ठरवलं आहे की रस्त्याचा जो नियम होता की इतके मीटरचा रस्ता असेल तरच तिथे उंच बिल्डिंग होऊ शकतं, ते शिथिल केलेलं आहे. त्याच्यामुळे कितीही नॅरो रस्ता असला तरी तिथे आता 80 मजल्याची बिल्डिंग होऊ शकते. तिथल्या पाण्याचा कोणी विचार केला आहे, कचऱ्याचा केला आहे का ट्रॅफिकचा केला आहे? त्यामुळे 47 मध्ये मुंबईत तुम्ही आणि मी भेटू शकू का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. मेट्रो आणि किती हायवे बांधले तरी. विकसित महाराष्ट्र 2047 असं सत्ताधाऱ्यांचं विजन आहे 2047 साठीचं. विरोधकांचं मग असं काही विजन आहे का? तुम्ही आता बेसिक 2-3 प्रश्न मांडले, तर मग विरोधक म्हणून 2047 सालासाठी किंवा आगामी काळासाठी तुमचं असं काही स्ट्रॉंग विजन आहे का? नाही, अर्थातच. हे बघा, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. अनेक वेळा गल्लत केली जाते, आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत. म्हणजे योगायोगाने कालच आमची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी होती, देशातून सगळे खासदार मुंबईला आले होते आणि त्या JPCमध्ये असा एक निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे, ज्याचा आम्ही फार ताकदीने विरोध केला आहे, की एखादा मुख्यमंत्री किंवा मंत्री जर 30 दिवस जर ह्याच्यात गेला, जेलमध्ये गेला, तर त्याला 31व्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्याला, प्रधानमंत्र्यांनी मुख्यमंत्र्याला काढायचा अधिकार त्याला आहे. ही ऐकायला खूप छान वाटते गोष्ट, की खरं आहे. म्हणजे मी नॉर्मल व्यक्ती असते आणि मला पॉलिसीची फार माहिती नसती, ती म्हणली असती बरोबर आहे, काही जेलमधून माझं राज्य चालवणार का? अगदी बरोबर आहे. पण असं आहे की तो ठाणेदार ठरवणार का मग, की माझा मुख्यमंत्री जेलमध्ये जाणार का नाही? मग माझा मुख्यमंत्री जर एक ठाणेदार FIR करून 30 दिवस जेलमध्ये टाकला तर 31व्या दिवशी प्रधानमंत्री त्याला काढून टाकू शकतात. पण माझ्या मुख्यमंत्र्याचा गुन्हा काय? आणि तो ही तुमची बँक आहे ना, इथे बँकेनी स्पॉन्सरशिप केलं आहे तुमचं हा कार्यक्रम. आता त्याचंच एक मोठं तुमच्याच चॅनलनी कव्हर केलेली स्टोरी आहे की 76 लोकांना क्लीन चिट दिला आहे या महाराष्ट्र सरकारने, ज्यांच्या मागे ED, PMLA, CBI सगळं झालं होतं. मग त्या सगळ्यांना, तसंच माझा मुख्यमंत्री जो इलेक्टेड आहे, तुमच्या मनातला आहे, ज्याला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिला आहे, जो मुख्यमंत्री झाला आहे, त्याला 31व्या दिवशी एक ठाणेदार ठरवणार की माझा मुख्यमंत्री राहणार का नाही राहणार? मग हे विजन रोटी कपडा और मकानवरनं ह्या दिशेने कुठे चाललं आहे? विजन काय असतं की माझ्या राज्यातल्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं. आता शिक्षणाबद्दल आपण चर्चाच करणं म्हणजे असरच्या रिपोर्टची चर्चा 20 वर्षापूर्वी पार्लमेंटमध्ये दरवर्षी व्हायची. असरचा रिपोर्ट म्हणजे सरकारवर टीका नाही, एक असेसमेंट आहे की आपल्या राज्यात शिक्षणाची काय परिस्थिती आहे. मग भाषा कुठली वगैरे तो नंतरचा विषय.
पहिलं तुला लिहायला वाचायला येतं का, गणित येतं का, इतिहास माहिती आहे का? आता आम्ही इतिहासावरनं पण भांडतो, आम्ही भाषेवरनं पण भांडतो. असरचा रिपोर्ट बाजूलाच राहिला, एनरोलमेंटवर शेवटची चर्चा कधी या आपण केली वादांबद्दल आहे? काय मत आहे तुमचं, इतिहासावरनं भाषेवरनं होणारे वाद? नाही, हे बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये वाद झालाच पाहिजे, पण तो किती ताणायचा आणि खरंच त्याचा डायरेक्ट उपयोग ज्या प्रशासनासाठी आपण आहोत. म्हणजे आज महाराष्ट्र सरकार, म्हणजे मी विरोधक म्हणून नाही, जनरिक मी स्टेटमेंट करते, कुणाचंही आमच्याही काळातलं सरकार असेल, तुम्हाला आठवत असेल असरचा रिपोर्टची चर्चा दरवर्षी संसदेत व्हायची. असरचा रिपोर्ट म्हणजे आमच्यासाठी अगदी एक महत्त्वाची डॉक्युमेंट होती की आता असरच्या रिपोर्टवर चर्चा झालीच पाहिजे. आणि सटकून आमच्यावर पण टीका व्हायची की अरे मध्य प्रदेशमध्ये एनरोलमेंट कमी झाली. असरचा रिपोर्ट, इथे पण रिपोर्टर्स बसलेत, किती नवीन पिढीला असरचा रिपोर्ट माहिती आहे किंवा तुम्ही शेवट वाचलाय किंवा त्याच्यावर चर्चा कुठेही समाजात झाली? म्हणजे आमच्याही केसमध्ये मी म्हणते, फक्त तुमच्याकडून अपेक्षा नाही आहेत, आम्ही पण किती वेळा करतो, कारण का आम्ही इतक्याच JPCमध्ये आता अडकलो आहे. एक ते मुख्यमंत्र्याला काढायची JPC, प्रधानमंत्र्याची एक आणखीन वेगळी JPC, आणि मग एक इन्कम टॅक्स बिलची JPC. आता आम्ही JPCत इतक्या व्यस्त असतो, वन नेशन वन इलेक्शनमधली JPC. म्हणजे मग आता लोकप्रतिनिधी म्हणून अर्धा माझा वेळ दिल्लीत संसदेत जातो, दुसरा अर्धा वेळ JPCमध्ये लढण्यात जातो. आणि खरंच वन नेशन वन इलेक्शनसाठी दर महिन्याला आम्ही भेटतो, चांगली गोष्ट आहे. पण असरचा रिपोर्ट महत्त्वाचा, शिक्षण महत्त्वाचं का वन नेशन वन इलेक्शन महत्त्वाचं? म्हणजे सरकार जे आहे आज, मग आरोग्याबद्दल आम्ही खूप मोठ्या स्कीम्स केल्या. अहो, टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, खरंच त्याच्यात बदल झाला आहे का? KEMचं नाव बदललं, ठीक आहे, तुम्ही नाव बदलले, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर बदललं आहे का? नाव बदलून काय क्रांती झाली आहे का तिकडे? नाव बदलून क्रांती होणार असेल तर जरूर कुणाचंही नाव घ्या, तुमचं स्वतःचं ज्यांनी बदललं त्यांचं घातलं तरी मला काही अडचण नाही, पण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय बदल आहे? पण तुमचा KEMचं नाव बदलण्याला सपोर्ट आहे का तुमचा विरोध आहे? मी तुम्हाला खरं सांगू, क्या मायने रखता है, तिथे जाणाऱ्या तिथे जो जाणारा पेशंट आहे ना, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे. तिथला जो डॉक्टर आहे त्याच्यात मला इंटरेस्ट आहे, त्याला वेळेवर पगार झाला पाहिजे. तिथल्या नर्सचं आंदोलन मला नाही पाहायचं. त्याच्यामुळे ज्या गोष्टी खरंच त्या नावामध्ये किती महत्त्व आहे ह्याला महत्त्व नाही आहे, तिथली सर्व्हिस सुधारण्यात आम्हाला सगळ्यांना इंटरेस्ट. एक वाद त्या नावावरनं सुरू आहे, दुसरा वाद मराठी सक्तीवरनं सुरू आहे. रिक्षा टॅक्सी चालक यांना मराठी भाषा यायलाच हवी असा आग्रह आहे सरकारचा. तुम्ही सपोर्ट करता? तुम्हालाही असं वाटतं की महाराष्ट्रात जे परप्रांतीय बिझनेस करतात, नोकरी करतात, रिक्षा चालवतात, टॅक्सी चालवतात, त्यांना मराठी भाषा यायला हवी? नाही, साधारणपणे आपण कुठल्याही राज्यात गेलो ना तर तिथल्या लोकांना तिथली स्थानिक भाषा ही लोकही शिकतात आणि अभिमानाने लोकांना असतो. म्हणजे मी स्वतः जेव्हा चेन्नईला जाते ना, मी पण वणकम म्हणते, इतका प्रेमाने ते लोक आमच्याशी वागतात आणि त्याचं तोडक्या मोडक्या हिंदीमध्ये तेही आमच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतात. इट्स अ मेजर ऑफ कम्युनिकेशन अँड मॅटर ऑफ प्राईड. म्हणजे प्रत्येकाला आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा सार्थ अभिमान असतो. त्यामुळे आपण त्याला ॲस्पिरेशनल का नाही करत? ती सक्ती आणि मारामारी अशी कटुता का? प्रेमाने सांगा ना. तीच गोष्ट आपण सगळेच प्रेमानेही सांगू शकतो. पण आज महाराष्ट्राच्या समोर टॅक्सी ड्रायव्हरला मराठी आलंच पाहिजे ही भूमिका असलीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर इथे बसलेली जी प्रत्येक मागच्या रोमधले लोक आहेत ना, त्यांना वेळेवर टॅक्सी मिळणं, रिक्षा मिळणं आणि तो व्यक्ती त्यांच्याशी उर्मटपणे न वागणं, ह्याच्यात जास्त आनंद वाटेल असं मला वाटतं. कारण का मला कालच तो अनुभव आला आहे. मी स्वतः काल प्रभादेवीला गेले होते, माझा ड्रायव्हर सुट्टीला होता. मी 22 मिनटं एका टॅक्सीसाठी थांबले होते. माझी पैसे भरायची तयारी होती, पण त्याला महालक्ष्मीला यायचं नव्हतं. हा प्रॉब्लेम होता. आता ऑनलाईन बुकिंग होतं का? नाही, ऑफलाईन. तिथे प्रभादेवीला रवींद्र नाट्य काय मंदिरच्या किस्सा बाहेर. काय झाला नेमका? तुम्हाला अनुभव काय आला? म्हणजे सुप्रिया सुळेने टॅक्सीने प्रवास केला ही इटसेल्फ एकतर बातमी आहे, आणि तुम्हाला अनुभव काय आला त्या प्रवासात? एकतर मी मुंबईची मुलगी आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला कुठेही सोडलं ना, टॅक्सी, ट्रेन, मेट्रोनी मी घरी जाऊ शकते. कारण का मी कॉलेजला इथे आहे, त्याच्यामुळे मला ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर अगदी सोपं आहे आणि त्याच्यातून मी शिकलेली आहे. त्याच्यामुळे आणि माझ्या हातात मोबाईल आहे ज्याच्यात GPay आहे, त्याच्यामुळे मला काय फार कुठेही जगामध्ये अडचण होत नाही कुठेही जायची. आणि काल माझा ड्रायव्हर सुट्टीवर होता, त्याच्यामुळे मला असं वाटलं अरे आपण प्रभादेवीला चाललोच आहे, तिथून पटकन टॅक्सी घेऊन मी घरी येईन.
मला 22 मिनटं लागली एक टॅक्सी घ्यायला. योगायोगाने माझ्याबरोबर एक मुलगी टॅक्सीला थांबली. तिला माझ्यापेक्षा जास्त गरज होती, कारण का मला 10 वाजता मीटिंग होती. तिला बिचारीला तिचं कार्ड दाखवायचं असेल क्लॉक इन करायला. मला आता सांगा, जर एखाद्या व्यक्तीला रोज एखादी टॅक्सी घेण्यासाठी जर इतका त्रास होत असेल, तर ह्या वादात जरूर मंत्र्यांनी पडावं की मराठी त्याला आलीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर तो टॅक्सीवाला रोज सगळ्यांसाठी हजर असला पाहिजे आणि त्यांनी उर्मटपणा न करता त्यांनी हो म्हणलं पाहिजे. ह्याच्यात तिथल्या त्या बसलेल्या सगळे जे प्रोफेशनल लोक आहेत ना, त्यांना जास्त आनंद आणि समाधान वाटेल असं माझं हे मत. तुमचं अगदी बरोबर आहे की लोकांच्या हितासाठी आणि लोकांना जे गरजेचं आहे ते पहिल्यांदा मिळालं पाहिजे. पण या सगळ्यामध्ये विरोधकांची एकी, म्हणजे जर का सरकार ते करत नसेल तर ते सरकारनं करावं यासाठी आवाज उठवण्यासाठी विरोधकांची एकी सुद्धा तितकीच गरजेची असते. नाही, union- याच्यामध्ये प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीची एकी जी आता विधान परिषदेमध्ये पाहायला मिळत नाहीये, राज्यसभेला जी एकी दिसली विरोधकांची ती विधान परिषदेच्या वेळेला दिसू का शकत नाहीये? ती हळूहळू दिसेल तुम्हाला. हे बघा, म्हणजे इलेक्शन असतं तेव्हा सगळ्यांची मनात अनेक गोष्टी असतात आणि अपेक्षा असतात. शेवटी राजकारण आहे, आम्ही काही NGO चालवत नाही. त्याच्यामुळे राजकारणात गोष्टी अपेक्षा असतात आणि NGOमध्ये वेगळे असतात. आणि महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत आणि आमच्याकडे दडपशाही भीती वगैरे काही नाही. प्रत्येकाला मन मोकळेपणे बोलायचा अधिकार आहे. आमच्याकडे काय फोन बिन येत नाहीत की मग सगळे म्हणतात नको फोन आला जाऊ दे बाबा राहू दे, असं आमच्याकडे नसतं. आमच्याकडे तिन्ही मन मोकळेपणे सगळं बोलत असतात. त्याच्यामुळे ठीक आहे, एखादा मतभेद असणं एका सशक्त लोकशाहीमध्ये गैर काय त्याच्यात. पण मग महाविकास आघाडी फुटली का? कारण कालपासून ह्याची चर्चा खूप रंगायला लागली आहे की उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार जर काँग्रेसला मान्य नाही, ते दुसरा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत, तर ही महाविकास आघाडीतली फूट समजायची का? अशा गोष्टी होत राहतात एका लोकशाहीमध्ये, अलायन्सेसमध्ये होत राहतात. आता ममता दिदी आणि आम्ही इंडिया अलायन्समध्ये एकत्र आहोत. काँग्रेस आणि ते विरोधात लढले. दुसऱ्याच्या घरात कशाला बघू, माझंच बघा. आम्ही काँग्रेसबरोबर सगळीकडे एकत्र आहोत. केरळामध्ये आम्ही एकामेकाच्या विरोधात आहोत. आणि हे फक्त इथेच होत नाही. पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याबरोबर लढली BJPच्या विरोधात. त्याच्यामुळे अशा गोष्टी अनेक वेळा अलायन्सेसमध्ये होत असतात. मला त्या मुद्द्यावरती जायचं आहे, पण विधान परिषदेला आता काँग्रेस वेगळा उमेदवार देणार आहे की नाही, का बिनविरोध होणार आहे? म्हणजे महाविकास आघाडीकडनं एकच उमेदवार असेल का? बघूया, प्रयत्नाती परमेश्वर. पण या एकीबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा अर्थातच तो विषय येतो विरोधकांनी एकमुखानं एक गोष्ट बोलण्याचा. तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मग उद्धव ठाकरेंशी बोलणं असेल किंवा आता काँग्रेसशी बोलणं असेल, ह्यातला मधला ब्रिज काही सांधण्याचा बांधण्याचा तुम्ही प्रयत्न करताय का या क्षणी? सुप्रिया सुळेंवर काय जबाबदारी आहे? नाही, सुप्रिया सुळेंवर जबाबदारी एकतर की महाविकास आघाडीचा घटक म्हणून अर्थातच आहे, आणि काँग्रेसचा आणि शिवसेनेचा अतिशय उत्तम डायलॉग आहे. म्हणजे मला विचार नेहमीच असतो, आज नाही रोजच असतो. म्हणजे राऊत साहेबांची आणि राहुल गांधींची जी कधी तुम्ही केमिस्ट्री पाहिली आहे दोघांची, ती अतिशय विश्वासाची आणि प्रेमाची आहे. तुम्ही ठाकरे फॅमिली आणि गांधी फॅमिलीला कधीतरी एकत्र बघा कुठल्याही कार्यक्रमात. अतिशय जिव्हाळ्याचे विश्वासाचे संबंध आहेत त्यांची एकमेकाशी, आणि ते काँग्रेस आणि शिवसेनेत ते दिसतात. तर मला काय फारशी एवढी काळजी वाटत नाही. आणि कसं आहे, हे सूत्र वगैरे असतात ना, ते सूत्र वगैरे ते काहीतरी अर्धवट ऐकतात. सगळ्यांना आपल्याला जेव्हा त्या बाजूचे सूत्र असतं तेव्हा मला बरं वाटतं, आमच्या बाजूचा सूत्र असतो तेव्हा मला ते नको वाटतं, असं असतं ते. आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विजनबद्दल बोलतो तेव्हा महाराष्ट्रातले एक विजनरी नेता म्हणून अर्थात अजित पवारांचं नाव हे अग्रक्रमानं घेतलं जातं. खूप अनपेक्षितपणे दादा आपल्याला सोडून गेले. हे 3 महिने अजित पवारांविनाचे हे 3 महिने पवार कुटुंबासाठी कसे होते? कसं आहे की कुठल्याही कुटुंबातला कर्ता पुरुष किंवा व्यक्ती जेव्हा अचानकपणे जाते, जे इमोशन्स प्रत्येक घरात असतात ते अर्थातच आमच्या घरात आहेत. पण एक फरक जो म्हणजे जाणवतो, जो तुम्ही करत असाल, की आपण काही बाहेर जाऊन ते सेंटिमेंट्स इमोशन्स दाखवत नाहीत जास्त करून. आणि आमच्या वडिलांची सगळ्यात मोठी खासियत अशी आहे, ते घरात आणि घराच्या बाहेर ते सेमच वागतात. आणि ते कधीही स्वतःचे इमोशन्स फारसे कुणाला दाखवत नाहीत आणि ते खूप कमी बोलतात. त्याच्यामुळे ते त्यांच्या मनात काय चाललं आहे हे फार कमी लोकांना माहिती असतं किंवा जाणवत असतं. आणि जबाबदाऱ्या प्रत्येक घरात असतात आणि अनेक कुटुंब आहेत ज्यांच्यावर असे प्रसंग आलेले आहेत.
आणि ताकदीने ते उभं राहून आपल्या आपल्या जबाबदाऱ्या लोकांनी पाळलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन कौतुक असं नाही. हा अडचणीचा संघर्षाचा काळ सगळ्यांसाठीच आहे. तो आता हमारी बारी आहे. 28 जानेवारीचा दिवस कदाचित तुम्हा सर्वांना, कार्यकर्त्यांना, दादांच्या चाहत्यांना कधीच विसरता येणार नाही. आपलं आणि दादांचं 28 जानेवारीपूर्वी काही बोलणं झालं होतं का? कधी झालं होतं? अनेक वेळा रेग्युलरली. माझं आणि दादाचं गेल्या 6 महिने वर्षभरात खूप जास्त म्हणजे नॉर्मल झालं होतं. जे मध्ये 1.5-2 वर्ष कमी झालं होतं ते पूर्ण नॉर्मल झालं होतं. आणि 17 जानेवारीचा तर व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेलाच आहे. हो. दिल्ली ते बारामती हा प्रवास तुमच्यासाठी ऑलमोस्ट एका रुटीनसारखा प्रवास आहे. पण 28 जानेवारी 2024चा तो दिल्ली ते बारामतीचा प्रवास किती कठीण होता किंवा किती मोठा होता? तर तो होता, पण आम्ही सगळेच एकत्र होतो. एक तर शॉकमध्येच होतो आम्ही. त्याच्यामुळे विश्वासच बसत नाही. म्हणजे आजही मला त्या नात्यामध्ये क्लोजर ज्याला म्हणतो तो आलाच नाही आहे. ह्याचं कारण मी दादाचे पाय बघितलेत फक्त. आणि असंही मनाला कधी वाटतं की तो दादाच होता का, असे अर्थातच एक भाबडं इमोशन, एक बहीण म्हणून हे माझं आयुष्यभर राहील. कारण मला त्या नात्यात क्लोजरच आला नाही. आणि जेव्हा पार्थचा मला फोन आला की डॅडीचं विमान पडलं आहे, मी त्याला म्हणलं कशावरनं डॅडीचं विमान आहे, कशावरनं डॅडीच्या विमानात, काहीतरी बोलू नको रे. मी इतकं ते कॅज्युअली घेतलं होतं की का पडेल दादाचं विमान ह्या ह्याच्यात. ज्या गोष्टी झाल्या आता त्याला 90 दिवस झाले. नाही म्हणत. रोहित पवार सातत्यानं आवाज उठवत आहेत FIR व्हावा यासाठी, किंवा दादांना न्याय मिळावा, लवकरात लवकर रिपोर्ट समोर यावा यासाठी. रोहित पवारांना इतकं झगडावं का लागतंय? तुमच्याकडे ना दुपारी एक गृहस्थ येणार आहेत इंटरव्ह्यू द्यायला. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे माझ्यापेक्षा. कारण का ते या राज्याचे अध्यक्ष आहेत आणि योगायोगाने या राज्याचे गृहमंत्री आहेत. माझ्यापेक्षा जास्त उत्तर ते देऊ शकतील. कारण का त्यांच्या कॅबिनेट मिनिस्टरचा हा ॲक्सिडेंट आहे. आणि हे मी खूप सिरियसली म्हणते. मी हे पॉलिटिकल पॉईंट करत नाही. ते या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आहेत. ते ह्या राज्याचे माननीय गृहमंत्री आहेत. त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त उत्तर त्यांना. आणि त्यांच्या कॅबिनेटमधली एक व्यक्ती होती जे म्हणतात ते. आणि त्यांनी असा शब्द महाराष्ट्राला दिला आहे की मी याची इन्क्वायरी करीन. तर आपण विश्वास ठेवूया त्यांच्यावर. अविश्वास का ठेवायचा आपण कोणावर अशा बाबतीत? नाही, आम्ही नक्की हा प्रश्न विचारू आणि त्यांचं उत्तर जाणून घेण्याचा पण प्रयत्न करू. अजित पवारांच्या पश्चात जर सगळ्यात जास्त एखाद्या गोष्टीची चर्चा झाली असेल तर ती राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा सध्याचा स्टेटस नेमका काय आहे? नो स्टेटस. म्हणजे म्हणजे विलिनीकरणाचा विषय हा दादाच्या मनातली इच्छा होती. आता दादाच नाही राहिला तर विषय राहिला कुठे? म्हणजे याला फुल स्टॉप मिळाला या चर्चेला? माझ्या मनात तर हो. याचं कारण असं की दादाची इच्छा होती. आणि मी अनेक वर्ष दादाला नेता मानून काम केलेलं आहे. आणि आमच्याकडे दादा हा माझा मोठा भाऊही होता आणि माझा नेताही होता. आणि दादाला नेता आणि मोठा भाऊ या दोन्ही नात्यांनी सन्मान हा मी आयुष्यभर कालही दिला, आजही दिला आणि आयुष्यभर ते नातं राहील. आणि त्यानंतर दादा गेल्यानंतर खूप गोष्टी बदललेल्या आहेत अर्थातच. त्याच्यामुळे मला असं वाटतं ते दादाशी बोलणं होतं, ते गोड नातं तिथे संपलं आता. त्याच्यामुळे प्रत्येकजणांनी काय करायचं, आपल्या संघटनेत काय करायचं, प्रत्येकाला एका सशक्त लोकशाहीमध्ये अधिकार आहे. आणि ते प्रत्येकाने आपापलं काम करावं आणि चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात करावं एवढीच अपेक्षा. आपल्याकडे जनरली असं म्हटलं जातं की आपली प्रिय व्यक्ती गेली, त्यांचं निधन झालं की त्यांच्या उर्वरित इच्छा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सारखा उल्लेख केलात की दादाची इच्छा होती, दादांची अशी इच्छा होती. तर मग ही विलिनीकरणाची जी जाहीरपणे बोलली गेली, तुम्हालाही माहिती ती इच्छा होती, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढाकार तुम्ही घ्याल का? हा पुढाकाराचा विषय नाही आहे. बघा, वैयक्तिक संबंध, नाती ही एक जगात आणि तुमची वर जबाबदाऱ्या ह्या वेगळ्या असतात. त्याच्यामुळे ह्याच्यात गल्लत नसते करायची. कारण का जेव्हा आम्ही एक खासदार म्हणून उभी राहते तेव्हा मग त्या नात्यात कुठल्याच मी अडकत नाही ना. मग माझी नैतिक जबाबदारी आणि माझं नातं हे बारामती लोकसभा मतदारसंघ, माझा पक्ष, माझं राज्य आणि देशापुरतं सीमित असतं. जे मी तुम्हाला ऑपरेशन सिंदूरचं ह्याच्यात कनेक्ट करते. आता पेहलगामवर अटॅक झाला पहिला, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं. ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही देशाच्या वतीने जगामध्ये गेलो आणि आमचा देश
वर कसा अन्याय झाला हे, आणि या सरकारच्या वतीने आम्ही ताकदीने उतरलो. म्हणजे तिथे जाऊन आम्ही मोदीजींच्या बाजूनी बोललो. ज्या ज्या राज्यात आणि देशांमध्ये आम्ही गेलो, ते राजकारण नव्हतं, ती आमची नैतिक जबाबदारी देशापर्यंत होती. त्यामुळे पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. विलिनीकरणाबद्दल तुम्ही एक गोष्ट स्पष्ट केली की विलिनीकरण आत्ता तरी होणार नाही, त्यामुळे 2 पक्ष वेगळे आहेत. दादांच्या नंतर जी पोटनिवडणूक झाली आत्ता गेल्या आठवड्यामध्ये, त्या पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे 2029ला बारामतीत पवार विरुद्ध पवार होणार का, अर्थात रोहित पवार जय पवार यांच्या स्टेटमेंटमुळे ती चर्चा झाली. तुम्ही त्या दोघांना नंतर काही बोललात किंवा त्या दिवशी चर्चा व्हायला हवी होती का? नाही, अर्थातच नाही. मला असं वाटतं त्यात तो दिवसच नव्हता त्या चर्चेच्या एकतर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं मी तुम्ही म्हणला 2047मध्ये काय होईल, आता 2026 तर जगूया. 29मध्ये काय होईल, कसं होईल, अलायन्सेस काय होतील, किसने देखा है. तुम्ही चिराग पासवानांचंच उदाहरण बघा ना. चिराग पासवान बिहारमध्येच बघा ना, अलायन्सेस बदलले त्यांचे, भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे. इंडिया अलायन्समधले काही लोक नितीशजी आमच्याबरोबर होते, नंतर त्यांच्याबरोबर गेले. त्याच्यामुळे 29मध्ये काय होईल कोणी बघितलंय, 3 वर्षांनी काय होईल, थपका थप देखा जाएगा. पण या दोन्ही निवडणुकीसारखं पवार वर्सेस पवार होऊ नये यासाठी इच्छा आहे, अशी इच्छा आहे तुमची? नाही, हे मी ऑफिशियली तुम्हाला सांगू इच्छिते आणि हे रेकॉर्ड करून ठेवा. मी कधीही पवार विरुद्ध पवार मी होऊ देणार नाही, आणि ह्यावेळीसही मी होऊ देणार नव्हते. पण आता दादा नाही, त्याच्यामुळे मी काही गोष्ट सांगणं गरजेचं मला वाटत नाही. आणि जे झालं झालं, गंगेला वाहिलं. पण इथून पुढे सुप्रिया सुळे कुठल्याही पवाराच्या विरोधात लढणार नाही. वेळ पडली तर दुसरा निर्णय घेईन, पण हे परत मी होऊ देणार नाही. ही मोठी गोष्ट तुम्ही सांगितलीत, पण ही लोकसभेसाठी ॲप्लिकेबल असेल? मी विधानसभा- सुप्रिया सुळे जेव्हा इलेक्शन लढेल, ती कुठल्याही पवाराच्या विरोध, ज्याचं आडनाव बाई आबांची जी नातवंड असतील, आता नाही तर दुसरा कोणतरी पवार पाठवायचे भारतीय जनता पार्टी, गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांची मुलं आणि नातवंड आहेत, त्याच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही. अजित पवारांच्या मृत्यूनंतर खास करून अमोल मिटकरी आणि रोहित पवार सुद्धा काही अंशी दादांच्या अपघाताबद्दल बोलताना काहीतरी दादांच्या घराबाहेर अघोरी गोष्टी किंवा अघोरी पूजा झालेल्या होत्या, ते सारखे रेफरन्सेस देतात, फोटो टाकतात. या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते दोघं करत राहतात, पण मी तुम्हाला खरं सांगू का, माझा काही याच्यावर कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही. आणि मला ह्या स्टेटमेंटनंतर प्रचंड ट्रोलिंग होणार आहे, ही हिंमत करून मी बोलते, कारण का मला काही ट्रोलिंगची भीती वाटत नाही. पण बोकड ते काय केलंय, आम्ही खातो बोकड, मला हे बाकीचं काय माहिती नाही, आणि छान लागतं ते, आणि मी म्हणजे खाते. त्याच्यामुळे मला काही भीती वाटत नाही त्या ट्रोलर्सची की मी बोकड खाते किंवा हे खाते म्हणून ते खाते. मी माझ्या नवऱ्याच्या पैशानी मी पैसे खात नाही, मी अन्न खाते, त्याच्यात कसली भीती. आणि सो वॉट ट्रोलिंग, आता खाण्यावर तुम्ही आम्हाला गंमत अशी आहे, आमच्यावर दुसरे काही आरोप करता येत नाही म्हणून आमचं खाणं पिणं काढत बसतात हे लोक, कारण का दुसरा कुठला आरोप करणार आमच्यावर, आमची ना ईडी ना CBI ना PMLA ना भानगडी. त्यामुळे ट्रोलिंग करायला काही राहिलंच नाही, तर मग असलं काहीतरी ट्रोलिंग करत. आपलं काउंटडाऊन ऑलमोस्ट संपत आलेलं आहे, त्याच्यामुळे रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत का रॅपिड फायर? हो, मी विचारते आणि त्यानंतर आणखी एक म्हणजे छोटीशी ॲक्टिव्हिटी सुद्धा आहे. विलिनीकरण की स्वतंत्र लढाई, राष्ट्रवादीचा पुढचा मार्ग कोणता? स्वतंत्र लढाई. भारतीय जनता पक्ष, राजकीय विरोधक की संभाव्य साथीदार? राजकीय विरोधक. आजच्या राजकारणाला जर एखाद्या खेळाचं नाव द्यायचं झालं तर तुम्ही कोणतं द्याल? कारण तुमच्या घरात अर्थात खेळाची परंपरा आहे, तर राजकारणाला एखाद्या खेळाचं नाव कोणतं द्याल? बुद्धिबळ की कुस्ती? बुद्धिबळ मला वाटतं कमी झालं आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात. कुस्ती आय गेस, कारण नाही, कुस्तीला पण खूप पहिलं, आता कुठलंच नाही, म्हणजे आता खेळाचं नावच ठेवलं नाही आम्ही सगळ्यांनी खरं तर. राजकारणात मोठे निर्णय घेताना महत्त्वाचं काय असतं, भावना की राजकीय समीकरणं? डिपेंड, सिच्युएशनवर असतं, असं काही नसतं, दोन्हीतलं कुठलंही असू शकतं. आणि राजकारणात बियॉन्ड द पॉईंट आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, त्याच्यामुळे भावनांना कसं तुम्ही करणार. माझी इच्छा आहे मनापासून एखादी गोष्ट करायची,
पण बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे ना, माझ्या भावना मला बाजूला ठेवायला लागतात. अगदी शेवटी या मुलाखतीचा शेवट करताना काही फोटो आहेत पवार कुटुंबाचे. ते फोटो आम्ही तुम्हाला दाखवू आणि त्या फोटोबद्दल तुम्हाला काय वाटतंय किंवा तो फोटो कधीचा आहे, तुमच्या काय आठवणी आहेत त्या प्लीज आमच्यासोबत शेअर करा. सो पहिला फोटो प्लीज. नाही दिसतंय ना, दिवाळीचा फोटो असेल, भाऊबीजेचा फोटो असेल. आणि फ्रेम आता अपूर्ण राहील असं वाटतं. हो अर्थातच ना, माझे 6 भाऊ होते, आता 5च राहिले. अर्थातच दुःख राहिलंच नाही, आयुष्यभराचं दुःख असतं. ह्या गॅप्स काय अशा, त्याला काही टाईम फ्रेम नसते. अ लॉस इज अ लॉस. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात नसली तर त्याचं दुःख आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर ते येतच राहतं. जेव्हा आणि दादाचं आणि माझं, आम्ही जन्मापासून एकत्र राहिलो आहे ना, एकत्र वाढलो आहे, झालं आहे. आणि मी आणि दादा 52 वर्ष कधी भांडलो पण नाही. त्याच्यामुळे हे गेल्या 2-1 वर्षात पण असं कधीच झालं नाही की दादाच्या माझ्यात कॉन्टॅक्ट नाही, असं कधीच झालं नाही, कधीच नाही या इतक्या वर्षात, नेवर. म्हणजे जेव्हा लोकांना फार कटुता वाटत होती तेव्हा कुटुंब म्हणून आम्ही तरी भेटतच होतो ना. असं कधीच झालं नाही की दादांनी काही वेगळा राजकीय निर्णय घेतला म्हणून आमचं भेटणं कमी झालं आहे, असं कधीच झालं नाही. मुलांचे वाढदिवस ते असे काही ना काही होतच राहतं ना. पुढचा फोटो बघूया ना प्लीज. पुढचा फोटो. हा पण दिवाळीचाच फोटो आहे, गोविंद बागेतला फोटो आहे. आय हॅव नो सेल इमोशन्स. काय सांगणार मी या फोटोबद्दल. आमचे खूप आनंदाचे दिवस होते कुटुंब म्हणून ते सगळे. नेक्स्ट फोटो, शेवटचा फोटो बघूया. हो, शेवटचा ठीकच आहे. फोटो प्लीज. हा पण दिवाळीचाच, भाऊबीजेचाच फोटो आहे. नाही, दादा नाही आहे हे अर्थातच, म्हणजे रोजच आमच्या कुठल्या ना तरी, म्हणजे आता माझ्या लेकीचं लग्न आहे तर माझ्या लेकीचं लग्नाची अनाऊन्समेंट दादा 30 तारखेला करणार होता आणि दादा 28ला गेला. 30 तारखेलाच ती अनाऊन्समेंट दादा करणार होता. म्हणजे ह्या गोष्टी होतात. आता परवाच लग्नाचं प्लॅनिंग चाललं होतं. आता आमच्याकडच्या लग्नामध्ये दरवाज्यात दादा इन्चार्ज असायचा, तर आता रेवतीच्या लग्नात दरवाज्यात कुठला भाऊ उभा राहणार. नॉर्मली आता परवाच मला रोहित म्हणला की काका असते तर काय विषयच नव्हता, त्या आम्हाला सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स दादानीच दिले असते की वेलकम येणार, मग कोण राजकीय व्यक्ती आले, कुठे बसवायचं, काय, हे सगळं आमच्या घरातली ती ड्युटी दादावर असायची. आता दादा नाही, बाकीची मुलं घेतील जबाबदाऱ्या, काय करणार. दादांची एक गोष्ट जी सुप्रिया सुळे कायम अंमलात आणतील, त्यांच्या आणण्याचा प्रयत्न स्वभावातली. करीन. आणि की नाही माहिती नाही, प्रयत्न नक्की करीन की दादाची शिस्त, दादाची एक शिस्त होती की वेळेवर उठायचं, वेळेवर त्याची एक फिक्स डिसिप्लिन होती दादाची जगायची. तर ती एक खूप चांगली दादाला सवय होती. वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, वेळेवर कामावर जाणे, त्याचं ठरलेलं 1 ग्लास दूध, 1 ग्लास, म्हणजे मी दादाला खूप चिडवायची, म्हटलं जेवण नाही झालं तरी चालेल पण दादाचं 1 ग्लास दूध हे दादाला खूप प्रिय होतं, म्हणजे ते लहान मुलासारखं होतं. मग ह्या खूप गोष्टी आहेत दादाच्या ह्या घरात. अर्थात गोष्टी बदलल्यात, महाराष्ट्राचं राजकारण बदललं आहे अजितदादांच्या पश्चात. राजकारणातलं तो हजरजबाबीपणा म्हणा किंवा राजकारणातला एक जो स्वाद असतो, तडका असतो, तो कुठेतरी दिसत नाही दादांच्या नंतर. अर्थात दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत, तुमच्यासमोर तुमची आव्हानं आहेत, समोरच्या पक्षासमोर त्यांची आव्हानं आहेत. तुम्ही तुमच्या आव्हानांवरती मात करून अर्थातच पुढे जाल. आज तुम्ही आलात, वेळ दिलात, संवाद साधलात आमच्याशी, मनापासून आभार आपले. नमस्कार.